अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारापेक्षा त्यांच्या शपथपत्रातील संपत्तीचीच अधिक चर्चा रंगली आहे। भाजपचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजित देशमुख आणि अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून कोट्यवधींची मालमत्ता आणि गुंतवणुकीची माहिती अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्याकडे सुमारे 15 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असून त्यांच्या स्थावर मालमत्तेचे सध्याचे बाजार मूल्य सुमारे 24 कोटी रुपये आहे। त्यांच्यावर जवळपास 24 लाख रुपयांचं कर्ज आहे। भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी 2025-26 या वर्षात 85 लाख रुपयाहून अधिकचं उत्पन्न दाखवलं आहे। त्यांच्या आणि पत्नीच्या नावावरील स्थावर मालमत्तेचे एकूण बाजार मूल्य 270 कोटी रुपयाहून अधिक आहे, तर दोघांवर मिळून सुमारे 4 कोटी 80 लाख रुपयांचं कर्ज आहे। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी 2025 मध्ये सुमारे 25 लाख रुपयांचे उत्पन्न दाखवले आहे। त्यांच्याकडे बँक ठेवी, विमा आणि गुंतवणुकीसह मोठी जंगम मालमत्ता आहे। नागपुरात त्यांच्या नावावर 3 फ्लॅट असून पत्नीच्या नावावर 2 फ्लॅट आहेत। त्यांच्यावर सुमारे 85 लाख रुपयाचं कर्ज आहे। विशेष म्हणजे तिन्ही प्रमुख उमेदवारांनी शपथपत्रात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं नमूद केलं आहे। अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील ही निवडणूक आता राजकीय समीकरणांसोबतच उमेदवारांच्या संपत्तीमुळेही चर्चेत आली आहे।